धुळे एलसीबीनं ट्रॅक्टर रोटावेटर चोरीची उकल करताना दोघा सराईतांना जेरबंद करण्यात धुळे पोलिसांना यश आलंय। या दोघा अट्टल चोरट्यांकडून चोरीच्या मुद्देमालासह पिस्तूल आणि जिवंत काडतूस देखील यावेळी हस्तगत केलं गेलंय। साक्री तालुक्यामधील मलांजन येथे शेतातून रोटावेटर हा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला असताना याबाबतचा गुन्हा साक्री पोलीस स्टेशन येथे दाखल झाला होता। सदरील गुन्ह्याचा तपास करत असताना साक्री पोलीस आणि धुळे स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार साक्री तालुक्यातील पेरेजपूर शिवारामधील पेरेजपूर नाल्याजवळून सुरेश उर्फ सूर्या रमेश गावित आणि प्रभू होड्या या गावित या दोघांना देखील ताब्यात घेण्यात आलं। त्यांना पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली। सदरील गुन्ह्यामध्ये चोरी केलेले शेतीचे अवजारं ही पोलिसांना त्यांनी काढून दिली। शिवाय त्यांच्याकडे असलेले 30,000 रुपये किमतीचे पिस्टल, 1,000 रुपयांचे जिवंत काडतूस, 50,000 रुपये किमतीचे आरटीओ पासिंग नसलेले विना नंबरचे ट्रॅक्टर्स, तसेच 1 लाखाचे रोटावेटर, 2 लाख रुपयांची बुलेट, 20,000ची दुचाकी असा तब्बल 8,11,000 रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी यावेळी दिली आहे। दिनांक 16 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजता एक मल्लाजन साक्री तालुक्यातल्या गावातनं ट्रॅक्टर आणि रोटावेटर ही शेती अवजारं चोरी झाल्याची तक्रार दाखल झालेली होती। त्या अनुषंगाने पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खलाने, त्यांची टीम, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अमित माळी आणि स्थानिक गुन्हे शाखेची टीम अशी आरोपी यांच्या तपासावर होती। गोपनीय माहिती मिळाल्याप्रमाणे सुरेश उर्फ सूर्या रमेश गावित राहणार सावरट पोस्ट काळोदा नवापूर व त्याचा साथीदार प्रभू होड्या गावित उची शेवडी राहणार नवापूर या दोघांना संशयावरनं ताब्यात घेतले। विचारपूस केली असता त्यांनी सदर मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली। त्यांचे झडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्टल व एक जिवंत राऊंड असे मिळून आलेले सदर गुन्हेगारांकडे अजूनही मुद्देमाल मिळण्याची शक्यता आहे। तसा समांतर तपास सुरू आहे। आरोपींवर यापूर्वीसुद्धा साक्री, निजामपूर, पिंपळनेर, नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील जायखेडा, नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी या ठिकाणी शेती अवजारं, ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे दाखल आहेत। त्या अनुषंगाने सुद्धा तपास सुरू आहे।